मी आहे ना, एव्हरीथिंग इज फाईन. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतंच. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर एवढ्या लोकात नेमक्या याच व्यक्तीशी आपली ओळख का होते, याचं उत्तर अजूनही कोणी देऊ शकलेलं नाही. जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे आपली माणसं. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं. मनं जुळली की आपलेपणाचं नातं तयार होतं. जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कुणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना" इतके शब्द अगदी संजीवनीसारखे काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्षपणे सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. पैशांबरोबरच नात्यांनाही समृद्ध व्हायला हवं, नाही का?